मैदानाच्या दिशेने वळतोय आपण. महत्वपूर्ण लढत, डू ऑर डाय लढत आहे दोन्ही संघांसाठी. आणि महत्वपूर्ण सामन्यात टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय माऊली तरुणे क्रिकेट संघाकडनं. आणि दुसऱ्या बाजूने अगस्त्या चॅलेंजर सातारा क्रिकेट संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी मिळते ती संधी. महत्वपूर्ण 6 षटकांची या ठिकाणी लढत. सलामीची जोडी जॉन फर्नांडिस संघाचा कर्णधार, संघाचा सेनापती, तर दुसऱ्या बाजूने शुभम मासोलकर मॅन फ्रॉम सातारा जो सलामीच्या भूमिकेत नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने. तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघात पहिलं षटक, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक पपन साळगावकर हा पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. बॅकफुटवर जाऊन सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या मागे कुशल पेडणेकर अगदी या स्टँडवर फेकण्याच्या प्रयत्नात होता, परंतु निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव काउंटिंग केला जातोय. पपन साळगावकर विपक्ष जॉन फर्नांडिस. 21 गावातील हे दोन तगडे खेळाडू आता मात्र बरोबर आमने सामने भिडलेत मैदानात. यावेळी ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनला, बराच वेळ हवेत चेंडू आणि डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईन पर्यंत अमित कोळंबकर जातोय. चांगल्या रीतीने थांबवलंय चेंडूला, सुरेखरित्या थांबवलंय. 2 धावा ठिकाणी पूर्ण झाला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांनी मैदानात अकाउंट ओपन केलं जात आहे अगस्त्या चॅलेंजर सातारा क्रिकेट संघासाठी जॉन फर्नांडिस आपल्या बॅटमधून. दोन सीमारक्षक आपण पाहतो. एक सीमारक्षक डीप मिड विकेटला प्रथमेश, दुसरा सीमारक्षक कव्हरला शुभम आरुंदेकर. बॅटची आउटसाइड आहे. ज्यावेळी मात्र शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर संजय पालव चेंडू मागे जातोय. बघताना बघता चेंडूचा प्रवास हा डीप फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेचं उल्लंघन होत आहे. जॉन याच्या बॅटमधनं निघतोय आता मात्र चौकार आणि चौकारानेशी सांघिक धावफलक हा 6 धावांवर आपण पाहतोय. प्रारंभीच्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय. बिनगडी बाद 6 धावा धावफलकावरती आणि पुन्हा एकदा 15-16 पावलांचं रनअप. यावेळी सुंदर फटका कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफचा फिल्डर शुभम आरुंदेकर चेंडू मागे. पहिल्या प्रयत्नात भीड होतोय, परंतु अगदी शेवटच्या क्षणी काय सुरेख क्षेत्ररक्षण. अगदी किंचितच्या फरकाने चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबला आणि 2 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी बहुमूल्य वाचवल्या. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस होतोय. विकेटच्या मागे कुशल आपली कामगिरी बजावतोय. पॉवर प्लेच्या षटकातील पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ अजूनही बाकी उरलाय आणि बिनबाद धावफलकावरती 8 धावा. एक चौकारानिशी नाबाद 8 धावांवर खेळतो जॉन फर्नांडिस आणि त्याच्या साथीने आघाडीचा बिनीचा खेळाडू शुभम आसोलकर जो नॉन स्ट्राइक एंडवर थांबलाय. पपन पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. फ्रंट फुटवर येऊन खेळलाय. फटका मिस टायमिंग होतोय. मिड ऑफला झेल खाली प्रोटेक्शन. शुभम आरुंदेकर झेलात रूपांतर करतोय. विकेटचा झाला पतंग. जसा मिस टायमिंग फटका झाला होता, पपनने सांगितलं होतं की झेल महत्वपूर्ण आहे आणि तो टिपणं अनिवार्य आहे. जॉन साठी धोक्याची घंटा वाजली आहे. अगस्त्या चॅलेंजर सातारा क्रिकेट संघाला बसलेला पहिला हादरा. 1 गडी बाद आणि धावफलकावरती 8 धावा.
जी खेळी करत जॉन फर्नांडिस स्वस्तात बाद झाला. आता मात्र दुसरा पॉवर प्लेच्या षटकात शुभम आसोलकर आणि गुरु नाईक ही जोडी आहे मैदानात. सेंची पलकी सन्मानजनक क्रिकेट शॉटचा फिल्डर झपकन कुशल चेंडूवरती येतोय. डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न, शॉटचा फिल्डर कडनं थोडीशी मिसफिल्ड होत आहे, परंतु शुभम आसोलकर धाव घेण्यासाठी नाकारतोय आणि फक्त एका धावेवर हे मैदानात समाधान मानावं लागतंय. एक सिंगल धाव, सिंगल दिशी. आता मात्र धावफलक 9 धावांवर या ठिकाणी परावर्तित होताना आपण पाहतोय. थोडीशी सूर्याची किरण नष्ट होतात, थोडंसं दमट वातावरण देखील आहे आणि संध्याकाळचं सत्र किसी वाऱ्याची झुळूक देखील आहे, परंतु कालचा दिवस संध्याकाळच्या सत्रात धावांचा पाठलाग होऊ शकला नाही. बॅकफुट जाऊन टॅप केलाय थर्डमॅनच्या दिशेने. रंजा गावडे चेंडू मागे जातोय, डीप थर्डमॅनला जाईपर्यंत चेंडू थांबवलाय. मैदानात 2 धावा सुरेखरित्या पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेच्या तमाम संख्येला समाप्त करावं लागतंय आणि अवघ्या 2 धावावर समाधान मानत धावफलक हा दुहेरी आकड्यात परावर्तित झालेला आपण पाहतोय. 11 धावांवर एका विकेटच्या मोबदल्यात. नेल्सन फिगर धावा धावफलकावरती 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 2 दुसरं षटक आहे प्रगती पथावर. जो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पॉइंटला टॅप करायचा होता. विकेटच्या मागे पपन कुठल्याही पद्धतीची चूक न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी चेंडूला थांबवतो. एका निर्धाव चेंडूची नोंद होते पुन्हा एकदा धावफलकात या दुसऱ्या षटकात. यावेळी पुन्हा एकदा टॅप केलाय. मिड ऑफचा फिल्डर शुभम आरोंदेकर वेगाने चेंडूवरती जाईल, पकड करेल. एकच सिंगल धाव आतापर्यंत तर सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. माऊली तरुणे क्रिकेट संघ पहिला सामना थोडासा वगळला तर दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी फलंदाजी ऑलराऊंड परफॉर्मन्स पपन साळगावकरचा आणि हा आता मात्र त्यांचा तो तिसरा सामना. सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळी ओव्हरपिच चेंडू स्लॉट मध्ये मिळालाय. शुभम आसोलकरचा बॅट मधनं निघालाय घणाघाती प्रहार. डीप स्क्वेअर लेगला प्लॉट मध्ये षटकार 6 धावा. चेंडूवर टोलवलेला षटकार आणि 6 धावांची धावफलक 18 धावांवर. यावेळी मात्र सुरेख चेंडू. जोने पंचांकडे पायचीसाठी अपील केली, परंतु जोला माहिती नाही चेंडू यष्ट्यांना स्पर्श झाला. क्लीन बोल्ड शुभम आसोलकर. आता मात्र क्लीन बोल्डून मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या विकेटचा पतंग. मैदानात 2 षटक समाप्त झाली आहेत आणि 2 गडी बाद. 9 धावांची धावगती राखत धावफलकावरती झाला 18 धावा. थोडस वेळेकडे देखील लक्ष द्या. मर्यादित वेळेमध्ये आपल्याला इनिंग कव्हर करायची आहे. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकच्या दिशेने पंकज बाकर आणि गोलंदाजीमध्ये तिसरं षटक प्रथमेश जाधव. अर्थातच या टेनिस क्रिकेटच्या जगतात तो टिपू या नावाने परिचित आहे. उंचपुरा सडपात बांधायचा मॅन फ्रॉम निगुडे गोलंदाज टिपू. प्रथमेश जाधव या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट आणि समोर आहे तो गुरु नाईक तर नॉन स्ट्राईकवर पंकज बाकर. आखूड टप्प्याचा चेंडू पंचांकडे अपील उचलून धरली आहे. आउटसाइड अंपायर आणि पंचांची बोटी आभाळाकडे उचलली आहे. तिसरा विकेटचा पतंग. बसलेला तिसरा आदरा अगस्त्या चॅलेंजर सातारा क्रिकेट संघाला. 3 गडी बाद आणि धावफलकावरती 18 धावा.
पहिला चेंडू अगदी ब्लॉक मध्ये, काय वेगवान चेंडू. कमलेश वेंगुर्लेकरकडे उत्तर नव्हतं. या चेंडू मागे निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे आणि पुन्हा एकदा सांघिक धावफलक या ठिकाणी स्थिरावलाय 18 धावांवर. प्रथमेश राईट राऊंड विकेट. यावेळी कडे खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अगदी टॅप करायचा होता पॉइंटच्या दिशेने, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. सलगचे 2 निर्धाव चेंडू. ओ यावेळी पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू. सलग 3 निर्धाव चेंडू झालेत. ओव्हरचा विचार करता या ठिकाणी चांगली कामगिरी प्रथमेश. आजच्या दिवसाचा विचार करता संपूर्ण स्पर्धेमध्ये एक मात्र मेडन षटक आहे. शुभम गावडे जो बुमरा या नावाने परिचित आहे, एक मेडन षटक त्याने या स्पर्धेमध्ये नोंदवलंय. परंतु बघूया प्रथमेश कशा रीतीने कामगिरी करेल. ओव्हरपी चेंडू. यावेळी सल्लामसलत झाली होती, चर्चा झाली होती पंकज बाकर आणि कमलेश याच्यामध्ये, परंतु बरोबर ओव्हरपी चेंडू आणि कमलेश वेंगुर्लेकरच्या बॅट मधनं निघालाय घडघाती प्रहार. निवडी चॅम्पियन ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. चेंडूवर टोलवलेला षटकार आणि सांघिक धावफलक परावर्तित. ओ आकुटप्पाचा चेंडू यावेळी टॅप केलाय पॉइंटच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास आणि जोवर चेंडूची फेकी केली जाईल 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मैदानामध्ये जवळजवळ निम्म्या षटकांचा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 26 धावा. 3 गडी बाद 26 धावा असं धावफलक आपण पाहतोय. प्रारंभीची लढत, अंतरिम लढत सुरू आहे आणि अंतरिम लढतीतील प्रारंभीची इनिंग निम्म्या षटकांचा खेळ संपलाय 26 धावा धावफलकावरती. येणाऱ्या कालखंडात 3 षटक अजूनही बाकी उरलीत, परंतु बघूया संध्याकाळचा सत्र. गोलंदाजी दोन्ही संघाकडे तगडी आहे आणि या सामन्याचा विचार करता संध्याकाळच्या सत्रात 55-60 धावा जरी झाल्या तरी मॅच मध्ये ते फायटिंग टोटल आहेत. परंतु बघूया येणाऱ्या 3 षटकात कशा रीतीने धावा बनवल्या जातील. काही काळासाठी मी सावराम शिरोडकर माझ्या शब्दकोशांना विराम देतोय आणि आमंत्रित करतोय मालवणीचा बुलंद आवाज साहिल खोबरेकर. धन्यवाद सावळाराम शिरोडकर. पुन्हा एकदा सगळ्यांका जोडून नमस्कार असं या मालवणी केंद्रांना. या दरम्यान फलंदाज जो देखील बाद होतो गोलंदाजी मार्गवर. गोलंदाज बाबाजी गोलंदाजी मार्गवर सज्ज आणि पहिल्या चेंडूत फलंदाज जो देखील बाद होऊन तंबूच्या दिशेने. मैदानाच्या दिशेने सज्ज. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न, हे देखील फलंदाज झालो करो बहुधा पंचांचो इशारो. अतिरिक्त धावे सैलो कमेंटर बॉक्स जवळ. अतिरिक्त धावे निशी संघाची धाव संख्या धावफलकावरती यावेळी देखील बघू मिळतले ती तब्बल 27 धावा धावफलकावरती. बहुधा 4था षटक प्रगतीपथावर. संघाची धाव संख्या 27 धावा धावफलकावरती. या दरम्यान उचलू मारण्याचा झालो प्रयत्न, बहुधा रनआउट करण्याची संधी. रनआउट करण्याची संधी ही देखील गमावली गेली. दोन्ही फलंदाज दरम्यानची 1 धाव एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती देखील बघू मिळतली 28 धावा धावफलकावरती. या दरम्यान जो फटको तर सुंदर बरोच काय चेंडू हवेत. यावेळी पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ.
चेंडू सीमारेखा पार षटकार आणि या षटकारानेशी संघाची धाव संख्या धावफलकावरती 30. धाव संख्या 34 34 धावा धावफलकावरती. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न बहुधा चेंडू फळीचा कोणताही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने निर्धाव चेंडू गणलो गेलो. तुमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर संघाच्या धाव संख्येचा जर विचार करू गेला तर धावफलकावरती धावा 34 34 धावा धावफलकावरती. या दरम्यानचा सुंदर चेंडू तेवढंच सुंदर फटको बहुधा एक धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या धावफलकावरती देखील बघू मिळतली ती तब्बल 35 35 धावा धावफलकावर. फटको तर सुंदर बरोच काय चेंडू हवेत. यावेळी पंचाचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड जबा षटकाराचो. षटकारानिशी संघाच्या धाव संख्येत भर पडली. संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या धावफलकावरती देखील बघू मिळतली ती तब्बल 41 41 धावा. तर आपण देखील या मान्यवर कक्षाकडे मान्यवराच्या हस्ते देखील मॅन ऑफ द मॅचचा चषक वितरित केला जाईल. गोलंदाज सज्ज. यावेळी गोलंदाजी मार्गवर पप्पल धावाचा गोलंदाज सज्ज असत. वैयक्तिक दुसरा बस संघातर्फ 5वा षटक घेऊन व 5व्या षटकातील पहिलो चेंडू मैदानाच्या दिशेने सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला कमलेश नावाचा फलंदाज यावेळी सज्ज असा. या दरम्यानचा फटको तर सुंदर बहुधा एक धाव देखील पूर्ण केली जाता. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या धावफलकावरती देखील बघू मिळतली ती तब्बल 42 42 धावा धावफलकावरती. बेचाळीस धावा धावफलकावर. तब्बल 5व्या षटकातील पहिलो चेंडू हे एकेरी धावेनिशी गणलो जाता. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न पंचाकडे थोडीशी अपील देखील केली गेली. पंचाई देखील अपील पेटावून लावतात. बहुधा निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने हे समाप्त झालो. 5व्या षटकातील तब्बल 2 चेंडू दरम्यान एक धाव खर्च करणारी गोलंदाजी ही देखील मैदानाच्या दिशेने पपन या नावाच्या गोलंदाजाकडून तब्बल 5वा षटक प्रगतीपथावर असताना या दरम्यान जमिनीलगतचा फटको मैदानाच्या दिशेने एक धाव देखील पूर्ण केली जाता. असा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या धावफलकावरती ती तब्बल 43 43 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ होता समाप्त. बहुधा 5वा षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक दुसरा व संघातर्फ 5व्या षटकातील खेळ समाप्त झालो. 3 चेंडूंचं व 3 चेंडू दरम्यान 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी व 1 चेंडू निर्धाव चेंडू मैदानाच्या दिशेने बहु मिळालो. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. या दरम्यानचा फटको तर सुंदर बरोच काय चेंडू हवेत. बहुधा चेंडू ट्रॅव्हल करता 1 बाउंस सीमारेखा पार चौकार. या 4 धावेनिशी संघाच्या धाव संख्येत भर पडली. संघाची धाव संख्या 47 47 धावा धावफलकावर.
47 धावा. फलंदाजाचा विचार करू गेला तर कमलेश, सुंदर फलंदाजी कमलेश या नावाच्या फलंदाजाकडून सुंदर फटको, बहुधा चेंडू ट्रॅव्हल करता सीमारेखा पार, चौकार. 4 धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती 51 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. गोलंदाज सज्ज पप्पन यावेळी पुढील चेंडू घेऊन या दरम्यान फटको तर सुंदर कमलेशाच्या बॅट मधून बहुधा 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गेलो बहुधा 2 धावा हे देखील पूर्ण. दुहेरी धावेनिशी खेळ समाप्त झालो. तब्बल 5 षटकांचो संघाच्या धाव संख्येचा जर विचार केला तर धाव फलकावरती धावा देखील बघूक मिळतले. ते तब्बल 53 धावा धाव फलकावरती हे समाप्त होता. 5 षटकांचा खेळ समाप्त झालो. 30 चेंडूंचो संघाची धाव संख्या ती तब्बल 53 धावा. अंतरिमचे 6 चेंडू उरलेत. आतापर्यंत तर सुंदर फलंदाजी कमलेश या नावाच्या फलंदाजाकडून अंतरिमचे 6 चेंडू उरलेत आणि कमलेशाचा जर विचार करू गेला तर तब्बल 12 चेंडूत 26 धावांवर खेळणारा फलंदाज मैदानाच्या दिशेने सज्ज. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव घेण्याचा होतो प्रयत्न, बहुधा फलंदाज ह्यो देखील बाद होता. फलंदाजाक परताचा लागताना तंबूच्या दिशेत कमलेश बॅक टू दी पव्हलियन. च्या दिशेने यावेळी सज्ज नॉन स्ट्राईक एंडला. यतीन नावाचा फलंदाज सज्ज असत. यावेळी उचलून मारण्याचा प्रयत्न, बहुधा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने. निर्धाव चेंडू गणलो गेला आमच्या कमेंटर बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर. बहुधा 2 चेंडूंचा खेळ होता समाप्त. या दरम्यान काहीसो फटको फसलो गेलो. क्षेत्ररक्षक दूर असा 1 धाव देखील पूर्ण केली जाता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असा. यावेळी बघता बघता रनआउट करण्याची संधी असत. पंचांचा इशारो कॉमेंटर बॉक्स जवळ तो रनआउट होईलो. फलंदाजाक भारताचा लागताना तंबूच्या दिशेने आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती देखील बघूक मिळतली. ती तब्बल 54 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या दिशेने गणेश शिरोडकर. यावेळी उचलून मारण्याचा प्रयत्न, जमनिलगतचा फटको, 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असा पण एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या 55 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ होता समाप्त.
अंतरिमचे 2 चेंडू उरलेत इनिंग दरम्यातील सांगता करणारे चेंडू. 2 चेंडूंचा खेळ असतात बाकी. या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न, रनआउट करण्याची संधी. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ तो रनआउटचो. तरीमचं 1 चेंडू उरलो हा. तब्बल 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. इनिंग दरम्यातील अंतिम चेंडू. संघाची धावा संख्या 55 धावा. मैदानाच्या दिशेने सज्ज. इनिंग दरम्यातील सांगता करणारा चेंडू, भैरवी घालणारा चेंडू. या दरम्यान उचलू मारण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड. फलंदाज परतीचा लागतं तंबूच्या दिशेने. खेळ समाप्त झालो 6 षटकांचो. खेळ समाप्त झालो 36 चेंडूंचो. संघाची धाव संख्या 55 धावा फलकावरती. सामना जिंकण्यासाठी 56 धाव्यांची असत आवश्यकता. मायक्रोफोनवर होता बदल. येऊन जा आमचे साथी समालोचक सुमेध काय. मध्ये आजच्या दिवसातील 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. एका बाजूने माऊली तळवणे क्रिकेट संघ पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूने अगस्त्या चॅलेंजर सातारा क्रिकेट संघाच्या संघाने प्रथमतः फलंदाजी केली. 6 षटकात 55 धावा जमवल्या. 56 धावांचं लक्ष या आजच्या अंतिम सामन्यात माऊली तळवणे क्रिकेट संघाच्या विरोधात. दोन्ही संघ जर पाहिले तर 2 सामने आतापर्यंत खेळतात. एक सामन्यात विजय मिळवलाय, एका सामन्यात पराभव देखील दोन्ही संघांनी पत्करलाय. त्यामुळे हा सामना डू ऑर डायचा सामना. हा सामना जर पाहिला तर दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. प्रत्येक सामन्यासाठी आपण
मॅन ऑफ द मॅच साठी जर पाहिले तर आकर्षक ट्रॉफी पाहतो जी पुरस्कृत करण्यात आले एक्स ब्रँड शॉपचे ओनर सन्माननीय श्री समीर माळगावकर साहेब यांच्याकडून आणि त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट देखील आपण पाहतो प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी जे पुरस्कृत करण्यात आले 1990 क्रिकेट स्टेडियम वेरेणा गोवा यांच्याकडून प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी ही पुरस्कर्ते आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आभार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यश गडेकर आणि त्याचबरोबर कुशल पेडणेकर मैदानात पाहायला मिळतात. 56 धावांचा पाठलाग आजच्या दिवसातील 6वा अंतिम सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि गोलंदाजीसाठी निनाद हा गोलंदाज. निनाद सातोसकर इम्पॅक्ट प्लेअर या संघातील आणि पावट्याचं पहिलं षटक टाकण्यासाठी तो सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्रायकी एला कुशल पेडणेकर. मागील सामन्यात नक्कीच कुशलच्या बॅटमधून मोठे फटके आलेत परंतु त्या सामन्यादरम्यान देखील लवकर माघारी परतला होता कुशल. परंतु या सामन्यात या महत्त्वाच्या लढतीत कुशलला एक चांगले खेळ करावे लागेल आपल्या टीमसाठी. पहिलं षटक पावपेचा पहिला चेंडू असेल कुशलसाठी. पहिला चेंडू लेन चेंडू पडल्यानंतर आत आलाय वेगात गती. फलंदाज कुशलला देखील जर पाहिलं तर आश्चर्यचकित केलं या चेंडूने. पडल्यानंतर आत येणारा हा चेंडू गोलंदाज निनाद सातोसकर याचा बीट करतोय कुशलला. सुरुवात खूप चांगली म्हणावी लागेल कारण निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाज निनाद याने या पावपेच्या महत्त्वपूर्ण षटकादरम्यान. 6 षटकांचा सामना आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. विकेट निर्धाव चेंडू या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी गोलंदाजांना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर हाफ ट्रॅकर होता. पंच करण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या क्षेत्रात परंतु याही वेळी चेंडू जर पाहिला तर बॅट आणि बॉलमध्ये काहीच संपर्क नव्हता. पावलपेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन 30 या सर्कलच्या बाहेर परंतु सुरुवातीच्या 2 चेंडूवरती कुशल पेडणेकर या बॅटरला आक्रमक फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून देखील रोखले आणि त्याचबरोबर सिंगल डबल धावांपासून देखील. यावेळी पुलचा फटका आडवा बाटने खेळ्या ऑन सेटला मिड विकेटला चेंडू हवेत आणि एक टप्पा घेत असताना जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी पण चौकार फलंदाज कुशल पेडणेकरच्या बॅटमधून. धावांना सुरुवात झाली. पहिला चौकार आणि त्याचबरोबर सांघिक धावसंख्येचं देखील खातं उघडले या धावफलकावरती. कुशलच्या बॅटमधून हा चौकार निघालाय. सांघिक धावसंख्या 4 धावा या धावफलकावरती. यावेळी समोर फटका खेळा मिळवला चांगल्या क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अगदी जवळून चेंडू गेलाय यष्ट्यांच्या परंतु सिंगल कंप्लीट झाले आणि सिंगलने सांघिक धावसंख्या 5 धावा धावफलकावर. पाच धावा धावफलकावरती. सिंगल स्ट्राईक रोटेड. यावेळी स्ट्राईक एंड वरती यश गडेकर हा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि त्याचमुळे लेफ्ट हँडर बॅटरसाठी जर पाहिलं तर डीपमध्ये एक मिड विकेट क्षेत्ररक्षक घेण्यात आला. ऑफसाईडला वाईड लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पावलपेचं षटक आणि त्याचमुळे पावलपेच्या षटकात मोठ्या फटक्यांची आवश्यकता. हापट्रॅकर चेंडू बॅकवरती जात असताना स्क्वेअर लेगला फटका खेळा. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एक धाव तर पुढे झालाय. दुसरा धावेचा देखील प्रयत्न चाललाय मैदानात आणि पैकी जोपर्यंत आली 2 धावा या चेंडूवरती बॅकअप पोहोचलाय परंतु 2 धावा या चेंडूवरती अगदी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं फंबल झालाय आणि याचाच फायदा दोन्ही बॅटरने देखील उचललाय. 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 7 धावा धावफलकावर बिनबाद. पहिलं षटक 56 धावांचा पाठलाग. सुरुवातीच्या 2 चेंडूंचा विचार केला तर कुशल पेडणेकर या बॅटरला दोन्ही चेंडूवरती गोलंदाज निनाद सातोसकर याने रोखले परंतु त्यानंतर चौकार आला. त्यानंतर सिंगल लेग आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर 2 धावेने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर यश गडेकर पाहायला मिळत आहेत. पुढे टाकल्यास चांगला फटका ऑन साईडला हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. 1 धाव पूर्ण झाले. दुसरा धावेचा प्रयत्न नकार. क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच त्या ठिकाणी जर पाहिलं तर फंबल झालाय.
थोडीशी मिसफील्ड, परंतु एकच धाव अंतिम चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा धावफलकावरती. 56 धावांचा पाठलाग, 56 धावसंख्येच्या लक्ष्याचं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये माऊली तळवणे क्रिकेट संघ आपण पाहतोय. संध्याकाळचं सुंदर असं हे सत्र आणि आजच्या दिवसातील हा अंतिम सामना. उद्याच्या दिवसादरम्यान पहिला सामना ठीक 9 वाजता सुरू होईल. कलंबिस विपक्ष आई पावनाई माणखोल या दोन संघांच्या दरम्यान आणि उद्याच्या दिवसातील पहिला सामना ठीक 9 वाजता खेळवण्यात येईल. पहिल्या सामन्यादरम्यान आपल्याला दोन्ही संघात जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वलंकित नावं पाहायला मिळतील. ॲज अ आयकॉन म्हणून रंजन केनी, वळगावची रन मशीन, आणि दुसऱ्या बाजूने वैभव जाधव, आजगाव गावचा लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज. राज स्पोर्ट्स साटेले संघाकडून राजाराम गवस आपल्याला पाहायला मिळेल. HSC सावंतवाडी संघाकडून जर पाहिलं तर एक नवोदित युवा खेळाडू जो संघाचं कर्णधार पद भूषवताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर मंदार गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू फुल टॉस, फटका खेळण्यास स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतायत, पोहोचले झेल खाली, टिपलाय झेल. पहिला धक्का माऊली तळवणे क्रिकेट टीमला बसलाय. फलंदाज यश गडेकर माघारी परततील. बॅक टू दी पवेलियन, एक बाद, सांघिक धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती यश गडेकर यांचा फटका जर पाहिला तर मिस टायमिंग फटका आणि एक चांगला झेल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले स्ट्रायकी एंड वरती. शुभम आरोंदेकर स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. मकरंद विकेट मिळवले, आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय पहिल्या चेंडूवरती. यावेळी आडवा बॅटने समोर फटका खेळाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत जरूर, परंतु प्रयत्न देखील यावेळी कमी पडतात. एक टप्पा घेत असताना चेंडू ओलांडेल सीमारेषा, मिळतील धावा 4. चौकार बॅटर शुभमच्या बॅटमधून आलाय, गोलंदाज मकरंदच्या विरोधात. गोलंदाजीसाठी आहेत आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा धावफलकावरती. एक बाद 12 धावा या धावफलकावर, पाठलाग 56 धावांचा. शुभमच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना चौकार लॉंगॉनच्या क्षेत्रात. आणि सुरुवात खूप चांगली म्हणावी लागेल शुभम या बॅटरकडून स्वतःच्या इनिंगची. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि एक सेफ हँड जेल. दुसरा धक्का बसतोय माऊली तळवणे क्रिकेट टीमला. शुभमने चौकाराने सुरुवात जरूर केली, परंतु विकेट मिळवत असताना कमबॅक गोलंदाज मंदारचं देखील या षटकात पाहायला मिळते. दुसरा धक्का दिलाय प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावांचा पाठलाग करत असताना माऊली तळवणे क्रिकेट संघ आपण पाहतोय. धावा धावफलकावरती स्थिरावल्या. विकेट गोलंदाज मंदारने मिळवली या षटका दरम्यान.
शुभमला माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. जो फर्नांडिस लेफ्ट हँडर बॅटर आहेत. कुशल पेडणेकर यांची साथ देण्यासाठी 56 धावांचा पाठलाग, परंतु हा पाठलाग मोठा बनवला जातोय. विकेट मिळतो असताना गोलंदाज मंदार कर्वी वेगात गत्रे टाकलाय, पुढे टाकलाय, लेन चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेगाने फलंदाज जो फर्नांडिस याला बीट करत असताना विकेट किपर यांच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या निर्धाव चेंडूने स्थिरावल्या धावपलकावरती. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते मंदार या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा कमी गतीने चेंडू टाकलाय, बॅटची बाहेरील कड्या घेत असताना फ्लाइंग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत जरूर, परंतु एक धाव रोखू शकत नाही. सिंगल मेल या चेंडूवरती जो फर्नांडिस या बॅटरला, आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावरती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात बनली आहे. पाठलाग 56 धावांचा पॉवरप्लेचं दुसरं षटक. कुठेतरी मोठे फटके रोखलेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मंदारेडे, कारण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि ती नियंत्रणबद्धता गोलंदाजी मोठ्या फटक्यांना जखडून ठेवणारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू यावेळी स्ट्रायकी एंडवरती असेल. कुशल पेडणेकर या चेंडूवरती मोठा फटका येईल की पुन्हा एकदा सन्मान दिला जाईल. पुढे टाकलाय, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. अंतिम चेंडू देखील निर्धाव निघत असताना गोलंदाज मंदार याचं एक सफलतापूर्वक षटक समाप्त होते. 2 विकेट मिळवल्यात आपल्या संघासाठी या षटकात, आणि फक्त जर पाहिल्यात तर 5 धावा खर्च करण्यात येत आहेत मंदार या गोलंदाजाच्या माध्यमातून. महत्वपूर्ण पॉवरप्लेचं षटक, आणि या पॉवरप्लेच्या षटकात भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना निरुत्तर ठेवणारा पाहायला मिळालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 2 बाद 13 धावा 56 धावांचा पाठलाग करत असताना वरती अजून एक बदलाव पाहायला मिळतोय. अगस्त्या चॅलेंजर सातारा क्रिकेट टीम कडून गुरु नाईक गोलंदाजीसाठी. स्ट्रायकी एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर जो फर्नांडिस. 2 पॉवरप्लेची षटक समाप्त झाल्यानंतर खुलं होणार आहे क्षेत्ररक्षण. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. गुरुचा पहिला चेंडू फ्रंटफूट वरती येत असताना समोर फटका खेळण्यात. वाडी श्लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत तैनात, जोपर्यंत फील्ड करतायत. 1 धाव या चेंडूवरती. सिंगल मिळाली या चेंडूवरती. जो फर्नांडिस या बॅटरला दुसरा धावेचा प्रयत्न होता, परंतु सिंगलच धाव मिळेल, आणि या सिंगल टीमची धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावरती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 56 धावांचा पाठलाग. संध्याकाळचं सत्र, शांत वातावरण, मोठे फटके खेळणं थोडंसं नक्कीच कठीण बनवलंय गोलंदाजाने, कारण चांगले गोलंदाजी अचूक टप्प्यावरती जर पाहिलं तर सातत्याने गोलंदाजी ही गोलंदाजांकडून पाहायला मिळते, आणि त्याचमुळे अचूक टप्पा तोडणं फलंदाजाला थोडंसं कठीण बनतंय. क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय. स्क्वेअर लेगला एक डीप क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, ऑफ साइड ऑन साइडला लॉंग ऑन एक तैनात डीप मध्ये. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका खेळलाय डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात. कुशल पेडणेकर यांच्या बॅटमधून नजाकत भरा फटका, परंतु जर पाहिलं तर 2च धाव मिळतील या चेंडूवरती. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. डीप मध्ये तैनात होते. डीप कव्हर वरून डीप पॉइंट पर्यंत आले चेंडू रोखण्यासाठी, आणि जोपर्यंत फेक होईल या दरम्यान 2 धावा निघत असताना सांघिक धावसंख्या 16 धावा या धावपलकावरती. तिसऱ्या षटक गुरु नाईक गोलंदाजीसाठी. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती सिंगल डबल धावा खर्च करण्यात आल्यात, परंतु विकेटच्या शोधात असतील गुरु नाईक हे देखील या षटकादरम्यान. चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा ब्लॉक होल मध्ये टाकला. ऑन साइडला फटका खेळला. जॉन फर्नांडिस येतात वेगात गतीने. पहिली धाव पुढे झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु जर पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतील रनआउटच्या स्वरूपात. जो फर्नांडिस बाद होताना पाहायला मिळते. तिसरा धक्का बसतो. रनआउटच्या स्वरूपात ही विकेट गमावली आहे माऊली तळवडे क्रिकेट संघाने.
एक कमालीची फेकी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक जॉन फर्नांडिस यांच्याकडून लॉंगॉनला तैनात होते आणि त्यानंतर डायरेक्ट फेक जर पाहिले तर गोलंदाज गुरु नाईक यांच्या हातामध्ये रनआउटच्या स्वरूपात नॉन स्ट्राइक एंडला ते विकेट. जो फर्नांडिस या बॅटरची आणि नवीन फलंदाज संघाचा कर्णधार कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पपन साळगावकर मागील सामन्यात तोडफोडवाली फलंदाजी आपल्या टीमसाठी केली आणि याही सामन्यात ती फलंदाजी करावी लागेल. ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. संध्याकाळच्या सत्रात 56 धावांचा पाठलाग. प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज मोठं बनवण्याचा प्रयत्न करतायत, विकेट मिळवत आहेत, निर्धाव चेंडू टाकतात आणि त्याचमुळे या 56 धावांचा पाठलाग हा कुठेतरी मोठा बनवण्यात येतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. नॉन स्ट्राइक एंडला सलामीचा फलंदाज कुशल पेडणेकर प्रयत्न करतोय धावा बनवण्यासाठी. अजूनपर्यंत जर पाहिलं तर कुशलच्या बॅटमधून फक्त एक चौकार आलाय. प्रयत्न त्याचे देखील चालू आहेत मोठ्या फटक्यांसाठी. गुरुचा पुढील चेंडू राईट हॅप ओव्हर द विकेट असेल गुरु. यावेळी आडवा बॅटने समोर फटका खेळलाय, ताकदवर फटका, क्रॅकिंग फटका, लॉंग ऑफला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. कुशलच्या बॅटमधून यावेळी क्रॅकिंग दमदार चौकार. गोलंदाज गुरु नाईकच्या विरोधात आलाय. बदल झालाय. 20 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी 35 धावा या सामन्यात. गुरुचा नेक्स्ट बॉल स्ट्राइक एंड वरती कुशल लोअर फील्ड टॉस चेंडू स्लॉक केला. आडवा बॅटने फटका खेळला. मिड विकेटला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होता परंतु रोखलाय. चांगली फेक पाहायला मिळते मिड विकेट वरून विकेट किपर जवळ. सिंगलच रन या चेंडूवरती आणि या सिंगल रनने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती जर पाहिले तर 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सगळं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सातारा क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून मिड विकेटच्या क्षेत्रात दुसरा धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करत होते परंतु रोखावी लागली ही दुसरी धाव आणि त्याचमुळे आता सिंगल स्ट्रायकिंग एंड वरती पपन साळगावकर. मागील सामन्यात काय कमालीची फटकेबाजी आपल्या टीमसाठी केली होती. विजयी षटकार देखील पपनने ठोकला होता परंतु या सामन्यात त्याची पुनरावृत्ती होणं महत्वाचं. फुलटॉस चेंडू फटका समोर खेळाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतात. प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी परंतु इथे जर पाहिलं तर दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये टकराव झालाय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघालाय. 4 धावांसाठी चौकार पपनच्या बॅटमधून. विनंती असेल खेळाडूंना की आपण पाणी एक धावसंख्या 26 धावा धावपलकावरती. येणारे 3 षटक 30 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 10ची सरासरी. अंतिम चेंडूवरती चौकार पपन साळगावकर यांच्या बॅटमधून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी परंतु तिथे झालेली टकराव थोडीशी जर पाहिले तर नक्कीच मोठी नव्हती परंतु चौकार तो अंतिम चेंडूवरती निघाला. चौकार अडवण्याचा प्रयत्न दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळाला आणि अशी दृश्य क्रिकेटमध्ये पाहणं थोडीशी वेगळीच वाटतात. येणारे 3 षटक विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये येणाऱ्या पुढील 3 षटकासाठी आजच्या या अंतिम सामन्यासाठी पुन्हा एकदा आवाज असेल सावळाराम शिरोडकर यांचा. 30 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 10ची सरासरी. रिक्वायर्ड रन रेट 10चं. सामना रोमहर्षक मैदानाच्या आतमध्ये रंगला या दोन्ही संघांसाठी. हॅलो, धन्यवाद सुमित काळसेकर. आजच्या दिवसातील या ठिकाणी अंतिम लढत आणि शेवटची लढत, एक महत्त्वपूर्ण लढत या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. अंतरिम 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी करायचे आहेत 30 धावा. 18 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण. धावांचा पाठलाग करताना प्रतिषटकामागे 10 धावांची ती धावगती ही कंटिन्यू ठेवत धावांचा पाठलाग करावा लागेल माऊली तळवणे क्रिकेट संघ. दुसऱ्या बाजूने अगस्त्य चॅलेंजर सातारा क्रिकेट संघ. या धावा आपल्याला रोखायच्या आहेत आणि मैदानामध्ये जे 2 धडाकेबाज खेळाडू मैदानामध्ये पार्टनरशिपसाठी मैदानात आहेत त्यांची ती जोडी
विस्फोटक खेळी ती थांबवावी लागेल मैदानात गोलंदाजाला. कॉमेंट्री बॉक्स अगदी दूरवरनं आजच्या दिवसात ज्याने गोलंदाजीत सातारा क्रिकेट संघासाठी प्रभावित केलंय तो निनाद सातोसकर वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे चौथ्या षटकाची सुरुवात करेल अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं. राईट मोर द विकेट. ओव्हरपिच चेंडू यावेळी मिडविकेटला एक गगनाला गवसणी घालणारा फटका. डीप मिडविकेटला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कुशल पेडणेकरच्या बॅट मधनं निघालाय षटकार. 6 धावा. कुशल पेडणेकर मैदानात सलामीला आलाय. सिंगल डबल धावा चालवतोय आणि एकाच दुसरा खराब चेंडू मिळाल्यानंतर त्या चेंडूवर तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी. यावेळी आखुटापाचा चेंडू भिरकावून दिलाय पुन्हा एकदा लांब लांब खूपच लांब लॉंग लेग बाउंड्री लाईनला. निरवडी चॅम्पियन ट्रॉफीचा निघालाय ब्रँडेड षटकार. चेंडू सलगचे 2 षटकार आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी आमच्या आजच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकलात. मालवणीचा बुलंद आवाज साहिल खोबरेकर याला सन्मानित केलं जात आहे. आपण शांत सुंदर आवाज आपला आज प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवलात. खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा या आयोजन कमिटीकडून. एक सेन्सिबल क्रिकेट खेळल्यानंतर पुन्हा एकदा सलगचे 2 षटकार टोकल्यानंतर एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि धावफलक आता मात्र 38 धावांवर परावर्तित. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 39 धावांवर धावफलक. 15 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण. पुलालेंचा चेंडू पुन्हा एकदा जमिनीरगतच्या सहाय्याने कार्पेटच्या सहाय्याने डीप कव्हरला क्षेत्ररक्षक. पहिल्या प्रयत्नात गणेश शिरोडकर फसतोय. दुसऱ्या प्रयत्नात मंदार वेंगुर्लेकरने दिलेला बॅकअप. एकेरी धावेची पावलं ही दुसऱ्या धावेकडे वळवली गेली आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. दुहेरी धावेनिशी आता मात्र 41 धावांवर धावफलक. हा स्पर्धेचा दुसरा दिवस परंतु उद्याच्या दिवसात एकापेक्षाही एक दर्जेदार खेळाडूंची या मैदानावरती उपस्थिती आणि चौकार षटकारांची मेजवानी या उद्याच्या दिवसामध्ये सगळ्या तमाम क्रीडा रसिकांना अगदी बघायला मिळेल. हो अकोटापाचा चेंडू पॉइंटला टॅप केलाय. अगदी डी पॉइंटच्या दिशेने तडम्यांच्या दिशेने चेंडूचा प्रवाह. सूरज राऊळ यावेळी फसलाय. अगदी चेंडूला बॅकअप देता देता चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. निघालाय अजून एक चौकार. 4 धावा. आणि 11 धावा हे विजयाचं समीकरण. दत्ताराम कालच्या दिवसातील तो संध्याकाळचा सामना काहीतरी चित्र वेगळं होतं. शेवटच्या षटकापर्यंत षटकार जात होते परंतु धावांचा पाठलाग होऊ शकला नाही. आजच्या दिवसात मी म्हणेन की संध्याकाळचं सत्र थोडंसं प्रश्नचिन्ह होतं की टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतली होती तळवणे संघाने परंतु संध्याकाळच्या सत्रात टॉस जिंकून गोलंदाजी घेणं त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण होतं परंतु त्यांना प्रतिकार करतोय की काय. 2 धावा आणि या दुहेरी धावेनिशी मैदानात चौथ्या ओव्हरचा खेळ संपलाय. चौथ्या षटकाची समाप्ती. 47 धावांवर धावफलक पोहोचलाय. आता मात्र अंतरिम 2 षटक 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 9 धावा या विजयासाठी माऊली तळवणे क्रिकेट संघाला. अठरा चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती विजयासाठी आणि तिथून निनाद सातोसकरच्या हाती चेंडू सुपूर्द केला आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी माऊली तळवणे संघाने एकच ध्येय होतं
की समोरच्या टीमच्या तगड्या गोलंदाजाला प्रतिकार करायचा आणि त्या षटकात ती 21 धावांची विस्फोटक खेळी केली या दोन आरुंदा गावच्या गुणवान खेळाडूंनी. आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये विजयासाठी करायचे आहेत फक्त आणि फक्त 9 धावा. पपन साळगावकर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अगदी आदराने नाव घेतलं जातं कॉमेंट्री बॉक्स मधनं. तो गुणवान खेळाडू पपन साळगावकर आज प्रतिनिधित्व करतोय माऊली तळवणे टीमसाठी. आणि दुसऱ्या बाजूने कुशल पेडणेकर. गोलंदाजीमध्ये विनोद वेंगुर्लेकर 5वं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिल्याच संघातर्फे 5वं. 12 चेंडू आणि 9 धावा हे विजयाचं समीकरण आहे या सामन्यादरम्यान. ओ यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. मिस ड्रायव्हिंग फटका कमलेश वेंगुर्लेकर झेल खाली आणि झेलात रूपांतर. विकेटचं झालाय पतंग. कुशल पेडणेकर जो सलामीला आल्यानंतर एका बाजूने थांबला होता मैदानात तो कुशल पेडणेकर आता मात्र झेल बांधून मैदानाच्या बाहेर जातोय. आला होता मैदानात एका बाजूने थांबला आणि 13 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 2 चौकाराच्या जोरावर 26 धावांची ती विस्फोटक खेळी एका महत्वपूर्ण सामन्यात कुशलची समाप्त झाली आहे. आणि झेलबादून मैदानाच्या बाहेर निश्चितच डगआउटमध्ये त्याचे टाळ्यांचा आवाज करत स्वागत केले जात आहे. कारण खऱ्या अर्थानं या संध्याकाळच्या सामन्यात महत्वपूर्ण होती फलंदाजी. बाबाजी मालवणकर मैदानामध्ये येतो आणि जॉन फर्नांडिसने त्याला कानमंत्र दिलाय. बघूया कानमंत्राचा कशा रीतीने फायदा उठवला जाईल. येणाऱ्या कालखंडात 11 चेंडूचा खेळ शिल्लक विजयासाठी करायचे आहेत 9 धावा. संध्याकाळचं सत्र आहे. काही प्रेक्षकांना तर अगोदरच मॅचचा रिझल्ट स्पष्ट दिसलाय त्यामुळे काही जणांनी गाडीची चावी ऑन केली आहे किक मारली गाडी स्टार्ट करायला सुरुवात केली आहे. परंतु दत्ताराम आत्ताच्या क्षणी या षटकात एक 2-3 विकेट पडले ना तर पुन्हा एकदा त्याच प्रेक्षक वर्गांना गाडीची चावी ऑफ करावी लागेल. कारण क्रिकेट एक असा खेळ आहे जोवर शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोवर मैदानाच्या बाहेर राहून किंवा मैदानाच्या आतमध्ये राहून अंदाज लावणं प्रेडिक्शन लावणं हे काहीसं चुकीचं असेल. विनोद पुन्हा एकदा गोलंदाजीत. ओ यावेळी गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटचा फिल्डर गणेश शिरोडकर चेंडू मागे जातोय. फलंदाज एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे वळवत आहेत आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. दुहेरी धावेनिशी पुन्हा एकदा सांघिक धावफलकात 2 धावेची भर आणि धावफलक हा 49 धावांवर आपण पाहतोय. दहा चेंडू आणि 7 धावा हे आता मात्र विजयाचं समीकरण आहे. 49 धावांवर धावफलक. माऊली तळवणे क्रिकेट संघ 4 गडी बाद. ओ यावेळी फॉलो थ्रो मध्ये अतिशय सुरेखरित्या चेंडूला गॅदर केलाय. अजून एका निर्धाव चेंडू चेंडून आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. अगस्त्य चॅलेंजर सातारा क्रिकेट संघ पहिला सामना सुरेखरित्या जिंकला. दुसऱ्या सामन्यात थोडाशा या ठिकाणी कमी धावसंख्येचा सामना तो निश्चितच सातारा संघाचा होता परंतु त्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आणि आता हा शेवटचा सामना. ओ यावेळी इनसाइड आउटचा एक सुंदर फटका सेफ हँड ज्याला संबोधलं गेलं. मंदार नाही घेतो स्क्रीनवर झेलात रूपांतर. बाबाजी मालवणकरच्या विकेटचा झालाय पतंग. 5 गडी बाद. माऊली तळवणे क्रिकेट संघ जवळजवळ निम्मा संघ डगआउटच्या दिशेने आलाय. उरलेत अजूनही 8 चेंडू बाकी आणि 8 बॉल मध्ये करायचे आहेत 7 धावा. डीजे पुरा सडपाद बांध्याचा मॅन फ्रॉम निगुडे प्रथमेश जाधव उर्फ टिपू मैदानाच्या दिशेने. 8 चेंडू आणि 7 धावा हे विजयाचं समीकरण आहे. विनोद वेंगुर्लेकर जाता जाता अगदी या सामन्यात विनोद वेंगुर्लेकर की सांगतोय की धावा जरी कमी असल्या तरी 1-2-3 विकेट घेण्याची काबिलियत मी ठेवू शकतो आपल्या गोलंदाजीत. आणि त्याने 2 सफलता आपल्या टीमला या षटकात प्राप्त करून दिल्यात. स्वतः गोलंदाजीमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची हलकीशी सजावट करतोय. 15-16 पावलांचं रनअप विनोद वेंगुर्लेकर अगदी मान्यवर कक्षाच्या समोरनं राईट आर्म राऊंड विकेट सज्ज. रनअप मध्ये थोडासा अडखळतोय फॉल्स रनअप पुन्हा एकदा या ठिकाणी रनअप वरती सज्ज असेल.
क्षेत्ररक्षणाचा विचार करता डीप स्क्वेअर लेग गणेश मंदार नाईक मिड विकेट. लॉंग ऑनला जॉन फर्नांडिस. लॉंग ऑफ कमलेश वेंगुर्लेकर. एक फिल्डर डीप कव्हर मंदार. शॉर्ट मिड ऑफला या ठिकाणी सूरज. शॉर्ट पॉइंटला गुरुदास आणि समोर शॉर्ट तळमजला पंकज. ओ यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण हलकीशी अपील, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त होत आहे. आता मात्र रन ऑर बॉल सिच्युएशन आहे. 7 चेंडू आणि करायच्या विजयासाठी 7 धावा. दत्ताराम मी मगाशीच सांगितलंय की क्रिकेट आहे, जोवर शेवटचा चेंडू टाकला जात नाही आहे निश्चितच क्रिकेटमध्ये अंदाज लावणं हे चुकीचं ठरेल. 7 चेंडू करायच्या आहेत 7 धावा. थोडीशी चर्चा झाली, कानमंत्र झालं पपन साळगावकरच्या सोबत. आणि हा या 5व्या षटकातील अंतिम चेंडू. विनोद वेंगुर्लेकर गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. ओ यावेळी ओ हो चेंडू निसटला. फलंदाज बीट झाला. विकेट किपर बीट झाला आणि थर्ड मॅनचा फिल्डर पंकज भाकर हा देखील बीट झाला. 2 धावा. पंचांचा इशारा आलाय लेग बाईचा. बोनसच्या स्वरूपात मिळालेल्या 2 धावा आणि मैदानात या ठिकाणी 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी बाद. धावफलकावरती या ठिकाणी अर्धशतकीय खेळी झाली आहे. 51 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू आणि करायचे आहेत 5 धावा. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी करायचे आहेत 5 धावा. चर्चा होते आहे मैदानामध्ये. टीम मीटिंग रखली जात आहे की नेमक्या शेवटच्या षटकात अगस्त्या चॅलेंजर सातारा क्रिकेट टीमसाठी गोलंदाजीमध्ये कोण असेल. टिपू सुलतान आणि दुसऱ्या बाजूने पपन साळगावकर. बघूया कोण घेणार जबाबदारी. माऊली तळवणे क्रिकेट संघ, पपन साळगावकर. जोपर्यंत मैदानात आहे सामना ऑन असेल तळवणे क्रिकेट टीमसाठी. परंतु बघूया जाता जाता एक वेगळी कमाल, एक वेगळी करामत करेल काय अगस्त्या चॅलेंजर सातारा क्रिकेट संघ. कमलेश वेंगुर्लेकर मगाशी ज्याचा उल्लेख केला, युवा आहे, एमर्जिंग खेळाडू आहे. फलंदाजीत 1-2 षटकार टोलवले होते ज्याने पहिल्या इनिंग मध्ये, परंतु सरतेशेवटी धावबाद झाला होता. आणि आता त्याच युवा कमलेश वेंगुर्लेकर या ठिकाणी जबाबदारी दिली जाते हे शेवटच्या षटकाची. अंतिम 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये करायच्या आहेत विजयासाठी 5 धावा. स्ट्राईकवर आहे तो अनुभवाने परिपक्व असलेला पपन साळगावकर आणि दुसऱ्या बाजूने प्रथमेश उर्फ टिपू नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा सजावट केली जात आहे. बदललेल्या क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेत पडताळणी करत गोलंदाज कमलेश वेंगुर्लेकर कॉमेंट्री बॉक्सच्या दूरवरनं सज्ज झालाय. अकोटापाचा चेंडू ग्लान्स केला. एक मनगटी फटका डीप लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडूने सीमारेषेचं उल्लंघन केलंय. अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आणि आता मात्र स्कोर लेव्हल झालाय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि करायचे आहे फक्त आणि फक्त 1 धाव विजयासाठी. दत्ताराम ती 1 धाव देखील बनवणं खूप अपेक्षित आहे, कारण कंपल्सरी चेसचा नियम आहे, त्यामुळे ती धाव बनवणं खूप अनिवार्य. आता मात्र प्रेक्षक वर्ग आपली जागा हलवतात, कारण त्यांना माहिती आहे सामना आता मात्र संपलाय. ओ यावेळी फलंदाज बीट. विकेट किपर देखील बीट. ही धाव या ठिकाणी बहुधा पूर्ण होते की काय. पंचांकडनं 22चा इशारा आलाय आणि अशा रीतीने धाव पूर्ण झाली आहे. या सामन्यात नव्हे तर या सामन्या दरम्यान पुढच्या फेरीमध्ये देखील माऊली तळवणे क्रिकेट संघ पुढच्या फेरीत या विजयानंतर निश्चितच दाखल होतोय. कालच्या दिवसात केपी गौरव स्पोर्ट बांधा त्यांच्यासोबत माऊली निगोडे. आजच्या दिवसात सलगच्या 3 विजयानिशी साई शिलन भावव्या स्पोर्ट कारिवडे आणि दुसऱ्या स्थानासाठी माऊली तळवणे क्रिकेट संघ, जो निश्चितच पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि अगस्त्या चॅलेंजर सातारा क्रिकेट